नमस्कार, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं मी एक सपाट वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याला लागणारं साहित्य कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, लसूण. मैत्रिणींनो 5 मिनटात होणारी रेसिपी आहे, अगदीच टाईम लागत नाही पहा इथं. आणि खरंच खूप छान आहे, झटपट होणारी. इथं ह्या मिरच्या मी याच्यात टाकून घेते बघा, 4च मिरच्या आहे, जास्त नाही. आणि लसूण अगदीच भरपूर आहे. लसूण कधी बी ह्या रेसिपीला जास्तच टाकायचं बरं का. आता रेसिपी काय करायची ही सगळ्यांनाच माहिती आहे. खरंच खूप छान रेसिपी आहे, सोपी आहे. हे बघा मस्त असा खरडा वाटून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही रेसिपी केली तर खरंच खूप छान लागते. तिचं नाव बी मी सांगणार आहे तुम्हाला. आता चवीपुरतं इथं मीठही टाकून घेतलं आहे, पाहू शकता. चवीपुरतं मीठ टाकलं. आपल्याला त्याच्यात पुन्हा आपल्याला टाकायची त्याच्यात थोडीशी हळद पहा. अगदी म्हणतात ना, गावरान पद्धत ही आणि जुनी परंपरा तशी ही रेसिपी चालत आलेली आहे. आपल्याला आज बनवायची आहे मस्तपैकी अशी झुणका बनवायचा आहे. खरंच हा झुणकाच होतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा, हा झुणका गावरान पद्धतीने. इथं आता तेल टाकून घेणार आहे. तेल तुमच्या अंदाजाने टाका मैत्रिणींनो. आणि तसं जर म्हणलं तर झुणक्याला थोडंसं तेल थोडं जास्तच टाकायचं. इथं मस्तपैकी जिरी मोहरी टाकलेली आहे पहा. जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने परतून द्यायचा. नंतर टाकायचा आहे कांदा. आता हा कांदा अगदी छान पद्धतीने मी परतून घेणार आहे बरं का. हे बघा मस्त असा कांदा परतत आलेला आहे. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने मैत्रिणी हा परतून घ्यायचा आहे बरं का. हे बघा पूर्ण कच्चापणा कांद्याचा जो दूर झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे हा खरडा हा तेलात अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का. खरडा बी हे बघा संपूर्ण खरडा मी तेलात टाकणार आहे. आणि लसूण आणि मिरच्या त्यातल्या म्हणजे पूर्ण असा कच्चापणा त्याचाही दूर झाला पाहिजे. अगदी चव अप्रतिम लागते. खरडा चांगल्या पद्धतीने परतला की मस्त अशी चव लागते. म्हणजे आपला हा झुणका अगदीच भारी होतं बरं का. आता इथं आपल्याला हे जे बेसन मिक्स करून घेतलेलं हे पूर्ण टाकायचं बघा. आणि मैत्रिणींनो खरं सांगू का, संपूर्ण बेसन आपण टाकून दिलेलं आहे. आता चांगल्या पद्धतीने अगदीच मिक्स करीत राहायचं. कलथा अजिबात थांबवायचा नाही. म्हणजे कसं आहे, अजिबात अशा गुठळ्या वगैरे होत नाही. मस्तपैकी इथं वरून कोथिंबीरही टाकलेली आहे पहा. अगदी भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि ह्या झुणक्याला कोथिंबीर असली तर खरंच खूप अप्रतिम अशी चव लागते. हा झुणका अजूनच खूपच छान लागतो. आणि असं आहे की त्याला बी मापातच हे करायचं, जास्त वेळही नाही ठेवायचं गॅसवर. नाही तर काय होतं, आपला झुणका इरमणे म्हणजे ते एकदम पिठळ लागतं. त्याच्यामुळं हा झुणका अगदी व्यवस्थित हे करायचा. हे बघा अगदी तयारच झालेला आहे. मस्त असा झुणका झालेला आहे. आणि तुम्ही याच्या साईडने तेलही सोडू शकता, कारण की मी टाकणार आहे तेल, पाहू शकता तुम्ही. झुणक्याला कसं आहे, तेल थोडं जास्त असलं की अगदीच चांगला लागतो आणि चवही अप्रतिम लागते मैत्रिणी. झुणका आपला अगदीच मस्त असा तयार झाला आहे बघा मैत्रिणी. जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया. बाय.